काही दिवसांपूर्वी मी श्री क्षेत्र मोराळे येथील थक्क करणारी माहिती हा व्हिडिओ याच चॅनलवरती अपलोड केला होता। तुम्ही अजून नसेल पाहिला तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या व्हिडिओला तुम्हा सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार। त्या व्हिडिओवरती खूप साऱ्या जणांनी कमेंट केल्या। काही जणांना प्रश्न पडले, नेमकं कुठे आहे मोराळे, आम्हाला पण जायचे आहे, त्यांचा मोबाईल नंबर काय आहे, जवळचे रेल्वे स्टेशन कोणते, भक्त निवास आहे का, तिथे कधी आणि किती वाजेपर्यंत यावे लागते। व्हिडिओमध्ये तर सांगितले की पैसे घेत नाहीत, पण आमच्याकडून तर 500 रुपये घेतले, इथे पैसे घेतात का? तर तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे। चला तर मग फार वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे मोराळे नेमकं कुठे आहे आणि तिथला पत्ता काय? हे गाव जरा आडवळणी आणि माळरान एरियामध्ये येतं। इथला संपूर्ण पत्ता आहे ॲटपोस्ट मोराळे पेड, तालुका तासगाव, जिल्हा सांगली आणि पिनकोड 416-321। तुम्ही गुगल मॅपवर सुद्धा टाईप करून जाऊ शकता। दुसरा प्रश्न म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर काय आहे? तर त्यांचं यूट्यूबवरती गुरुदेव दत्त मोराळे ऑफिशियल चॅनल आहे। त्या चॅनलवरती अपलोड केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी अनेक सेवेकरांचे नंबर दिलेले आहेत। गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता। पुढचा प्रश्न म्हणजे जवळचे रेल्वे स्टेशन कोणते? तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज रेल्वे स्टेशन तिथून जवळ आहे। तिथून तासगाव किंवा आरवडे येथे यायचे। त्यानंतर तासगावमधून मोराळे पेड ही बस लागते, त्या बसने तुम्ही मोराळेला जाऊ शकता। आडवळणी गाव असल्यामुळे उपलब्ध असेल तर स्वतःची गाडी घेऊन जाणे कधीही सोयीस्कर ठरेल। पुढचा प्रश्न आहे लांबून येणाऱ्या भक्तांसाठी तिथे भक्त निवास आहे का? तर तिथे भक्त निवासाची कोणतीही सोय अद्याप उपलब्ध नाहीये। तुम्हाला राहण्यासाठी तासगाव येथे खासगी हॉटेल्स किंवा आरवडे या गावी यात्री निवासमध्ये मुक्काम करू शकता। तर पुढचा प्रश्न आहे तिथे कधी आणि किती वाजेपर्यंत यावे लागते? तर आज तुमच्या मनात आले आणि लगेच उठून तुम्ही काकांना भेटण्यासाठी किंवा समस्या निराकरण करण्यासाठी गेलात असं तिथे कधीच होत नाही। जाण्याच्या आधी त्यांच्या तेथील सेवेकरांशी नक्की कॉन्टॅक्ट करा। सुरुवातीला ते तुम्हाला घरातूनच सहकुटुंब करायची नामस्मरणाची सेवा सांगतील। घरातील सर्वांनी पूर्णपणे नॉनव्हेज आणि मद्यपान सोडून किमान 15 दिवस सकाळ संध्याकाळ नामस्मरणाची सेवा झाल्यानंतर सोमवारी सकाळी 11 ते 12 या टायमिंगमध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल। त्यानंतर ते दाखवले तरच तुम्हाला काकांचे प्रबोधन किंवा कौटुंबिक समस्या निवारण, व्याधी निरसन केले जाते। दर गुरुवारी तेथे 100 भक्तांनाच प्रवेश मिळत असून गुरुवारीच समस्या निराकरण केले जाते। पुढचा प्रश्न आहे तिथे पैसे घेतात का? जर तुम्हाला दर्शनासाठी जायचे असेल तर तिथे कोणतेही पैसे घेतले जात नाहीत। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दान करू शकता, पण तुमच्या समस्या विचारायच्या असतील तर तेथील अन्नदान सेवेसाठी किंवा मंदिराच्या इतर खर्चासाठी तुमच्याकडून 500 रुपये घेतले जातात। तुमच्या कुलदेवतेचा किंवा इष्टदेवतेचा काही त्रास असेल तर तुम्हाला ठराविक गुरुवारचे व्रत किंवा अभिषेक करायला सांगितला जातो। मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील। काही लोकांचा मोराळे येथील कार्यावर अजिबात विश्वास नाही, तर काहींचं म्हणणं आहे की लाखो लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं आहे। कित्येक लोक भक्ती मार्गाने लागले आहेत। दत्त महाराजांची खरोखरच प्रचिती आली आहे, पण जशी हाताची 5 बोटं सारखी नसतात तसंच सर्व व्यक्तींचे विचार सारखे असणं कधीच शक्य नाही। ज्याला जशी जमेल तशी भक्ती जो तो करतच असतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि जर अजून काही माहिती तुम्हाला कळवायची असेल तर ती सुद्धा नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।